साखळी फेरीतील शेवटचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल कॅप मध्ये खेळलाय, दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी आहेत. एक सिंगल घेतली, दुसरा धावेचा प्रयत्न. ती पायाच्या पद्धतीने आपण पाहतो तिथे चेंडू स्टॉप केला जाईल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या. दोन धावा ज्या आपण पाहतोय पुन्हा एकदा धपलकावरती नोंदवल्या जात आहेत. एका बाजूने आपण पाहतोय श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी, तर त्यांच्या विरोधामध्ये किरण साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळेन डोंगरगाव. या दोन संघांमध्ये हा सामना जो आपण पाहतोय. गोटवडे संघाच्या संघनायकाला विनंती, आपण या ठिकाणी या. आयोजक कमिटीच्या वतीने तुमचा सन्मान जो या ठिकाणी संपन्न केला जातोय. संपूर्ण संघाला विनंती, आपण या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. दरम्यान आपण पाहतो एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. पहिलं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज रवी लायगुडे हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय. तर दुसऱ्या बाजूने सलामीच्या आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूने बाळू लांडे, दुसऱ्या बाजूने काळूराम लांडे. त्यावेळेस मात्र हा चेंडू देखील विकेटचा प्रयत्न होता, परंतु तिथे आपण पाहतोय पॅटवरती मात्र तितकासा चेंडू येऊ शकला नाही. शरीराचा वेध घेताना चेंडू पाहायला मिळाला. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लेगबायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. स्पर्धेच्या मित्रांनी सन्माननीय संकेत भाऊ कळंबे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन झालं. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्कोरकार्ड वरती आपण पाहतोय 6 धावा धपलकावरती नोंदवले गेले. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. रवी पुन्हा तयार. त्यावेळेस हा चेंडू बेस्ट टाइम स्ट्रोक, बॅटवरती चेंडू मिडल होत नाही. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल आली. पहिल्या षटकाचा खेळ जो आपण पाहतो या सिंगलच्या बरोबरीने संपेल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धपलकावरती. गोटवडे संघाचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण या. आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपला सन्मान या ठिकाणी केला जातो, तो सन्मान स्वीकारायचा आहे. 7 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी रोहित, या पूर्वीच्या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी रोहित, जो गोलंदाजी मार्कवरती आता येताना पाहायला मिळतं. स्पीडअप करा क्षेत्ररक्षण करणारी टीम. अजूनही बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. गोलंदाज यार. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर पॅटची कडा. क्षेत्ररक्षक तिथे एका टप्प्यावरती चेंडूला मात्र तिथे अडवेल. तो परत मैदानाच्या आतमध्ये 1 धाव आली. गोटवडे संघाचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे सचिव प्रशांत शेळके यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी कमलेश पोळ आणि अंकित पोळ यांना विनंती, आपण या. आपले शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. दरम्यान मात्र तिथे चुकी झाली. क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू थांबवलं जमलं नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकार 4 धावा. नंबर
थँक्यू. दरम्यान आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली आहे. स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्या त्या 14 धावा. संघाच्या धापलकावरती धावा नोंदवल्या गेल्या तर रोहित वरती आक्रमणाचा प्रयत्न तिथे सुरू आहे, पण तितकेसे बॅट वरती चेंडू येत नाहीयेत. यावेळेस देखील पॉइंटच्या डोक्यावरतून एक सुंदर फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सनसनीत चौकार. कोल्हापूर हलगे जाणार करायचं नाही आमच्या सांगती यानपुरी वाजायची ती म्हणजे हलगी. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं. दोन सख्या बंधूंची जोडी आपण पाहतो इथे. गावच्या संघासाठी लढत आहेत, एकमेकांच्या साथीने मात्र इथे डाव सांभाळत आहेत. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड, फलंदाज तिथे बाद. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 18 धावा, एका विकेटच्या बबलमध्ये धबलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो अजिंक्य. गोलंदाज मार्क वरती षटक क्रमांक 3 मध्ये किरण लायगुडे गोलंदाजीच्या मार्क वरती दाखल झालाय. पहिला चेंडू किरणचा, पहिलाच बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु जास्त दिशा तिथे भरकटली आहे. पंचाने मात्र तिथे वाईट बॉल आपण पाहतोय कळवलाय. अतिरिक्त अवंतर मैदानाच्या आतमध्ये खर्च होईल. स्कोर कार्ड मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाते. धब्बलकावरती 19 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा किरण तयार. ओव्हर द विकेट. त्यावेळेस भन्नाट वेग होता, चेंडू पडला भन्नाट वेगाने मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने. फलंदाजला मात्र चेंडू काहीसा तिथे समजत नाहीये, पाटाने बॉलचा संपर्क नाही. पुन्हा चेंडू डॉट. पहिल्या षटकामध्ये रवीने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर रोहितला पण पाहिलं षटक क्रमांक 2 मध्ये त्याने देखील चांगली गोलंदाजी केली. त्याच पावलावरती पावलं टाकण्याचा प्रयत्न करतोय तिथे किरण. षटक क्रमांक 3 मध्ये आता पण त्याने आपण पाहतोय 2 चेंडू टाकले आणि त्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात. एक वाईड पाहायला मिळाला, एक सिंगल पाहायला मिळाली. अजूनही मैदानाच्या आतमध्ये या षटकाली बरेचसे चेंडूचा खेळ बाकी. किरणचं हे षटक मात्र फार महत्वाचं असेल, कारण विकेट टेकर गोलंदाज म्हणून किरणकडे पाहिलं जातं. मोठमोठ्या फलंदाजला मात्र त्याने माघारी पाठवलंय. दरम्यानचा चेंडू वाईट बॉल. त्यामुळे या षटकामध्ये बरेच मात्र त्या ठिकाणी प्रेक्षकाच्या नजरा असतात, कारण आतापर्यंत एक विकेट आली, एक फलंदाज बाद झाला. त्या व्यतिरिक्त मात्र कोणत्याही बॅटरला बाद करू शकले नाही गोलंदाज. धावांवरती जरूर कंट्रोल ठेवलंय, परंतु विकेट आतापर्यंत एकच मिळाली. दुसऱ्या बाजूने अजिंक्य, दूरवरचे षटकार चौकार खेळण्यामध्ये माहीर असणारा हा बॅटर. यावेळेस देखील अगदी जागेवरतून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. जास्त काही हालचाल तिथे पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा बॅटाने बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव.
लखपती करणार ही क्रिकेटची स्पर्धा 1,00,000 रुपयांचा प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मानाचे आकर्षक चषक उशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असोसिएशनचे सर्व नियम मात्र या स्पर्धेला लागू आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तिथे चांगला चेंडू, पुन्हा एकदा फक्त तिथे फलंदाज बीट होताना पाहायला मिळाला. पुन्हा आता बॅटाने बॉलचा संपर्क नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव. 21 धावेवरती संघाचा धावफलक स्थिर आहे. किरण मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. अतिरिक्त अवांतर धावा जरूर खर्च केलेत, परंतु निर्धाव चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यावेळी 6 चेंडू शरीराच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न होता. आतापर्यंत आपण पाहिलं शरीरापासून बरेचसे लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता तिथे किरणचा, परंतु हा चेंडू शरीराच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्नामध्ये दिशा भरगडली तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त अवांतर धाव पुन्हा एकदा पाहायला मिळेल. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाते. धावफलकावरती 22 धावा. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 5 षटकांची लढत, 5 षटकांचा सामना जो आपण खेळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पंच केला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एका टप्प्यावरती मात्र चेंडू फील्ड केला. एक सिंगल घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न होता अजिंक्यचा, परंतु नकार कळवला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजिंक्य वेळेत सुखरूपरित्या आपल्या गलट्यामध्ये माघारी पोहोचेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल, एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये. आज देखील आपण पाहिलं 6 संघ या मैदानावरती लढलेत. साखळी फिरतील लीगचा मात्र शेवटचा सामना. यानंतर मात्र नॉकआउटचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1 या नंतरच्या सामन्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिला चेंडू, लिव्ह केला. तिथे कोणत्या प्रकारे मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न नाही. पुन्हा एकदा मात्र पंचाने जमिनीला समांतर हात केलेत. पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा येतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव आपण पाहतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खर्च होते. आतापर्यंत पाहिलं तर 4 व्हाईट बॉल ते मात्र या षटकामध्ये पाहायला मिळालेत. खराब गोलंदाजी तिथे नक्की शेवटचे काही चेंडू बाकी असताना होते. चांगले चेंडू जरूर टाकले होते किरणने सुरुवातीच्या काळामध्ये. निर्धाव चेंडूंची मालिका पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर दिशा भरकटत अतिरिक्त अवांतर धावा देखील त्याने खर्च केल्यात. यावेळेस मात्र अगदी बुंद्यात होता चेंडू. वाईड यॉर्करचा प्रयत्न खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड करेल. दुसऱ्या धावेचं मात्र तिथे संधी दिली जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. बॅकअप देखील चांगलं पाहायला मिळालं. पुन्हा एक सिंगल. षटक क्रमांक 3 चा खेळ संपेल. 18 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आणि धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या तर 25 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 25 धावा ज्या आपण पाहतो आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. तर थोडं स्पीडअप करा मित्रांनो. क्षेत्ररक्षण करणारी टीम. यानंतर आपल्याला अजूनही बरेचसे सामने खेळवायचे आहेत आणि प्रत्येक सामना महत्वाचा आहे, त्यामुळे वेळ वाचवणं तुम्हाला गरजेचं आहे. आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवायचे आहेत. उलुदाच्या मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन रोहित लाखवडे हा गोलंदाज पुन्हा ते गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. समोर आपण पाहतोय काळूराम आणि त्याच्या साथीला अजिंक्य. हे 2 फलंदाज आहेत. ते मात्र मारुती संघासाठी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. पावरप्लेचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप कव्हर मध्ये हे 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सर्कलच्या बाहेर. यावेळेस विशप मध्ये सरळ बॅटने सरळ स्ट्रोक खेळला. ते क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेट आली आहे. धक्का क्रमांक 2. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली रोहितने. पुन्हा एकदा तिथे मात्र चांगली सुरुवात करताना पाहायला मिळाला. आघाडीचा दुसरा बॅटर देखील माघारी जाईल आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. अथर्व पवळे विनंती संपर्क करा.
दरम्यान आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते अनिकेत आणि दुसऱ्या बाजूने अजिंक्य. हे दोन फलंदाज आता मात्र इथून पुढे डाव सांभाळताना पाहायला मिळतील. दोन्ही फलंदाजाकडे बिघिट करण्याची क्षमता आहे. प्रयत्न केला होता तिथे परंतु बॅट वरती चेंडू मिडल झाला नाही आणि विकेट आली अजिंक्यची. धक्का क्रमांक 3. रोहित आपण पाहतोय पुन्हा एक मोठं यश मिळवतोय. विकेट टेकर राहिलाय रोहित. आज मात्र त्याच्या खांद्यावरती दिलेली जबाबदारी त्याने चांगल्या रीतीने पार पाडली. आज त्याने खांदे मजबूत केलेत आणि मैदानावरती नक्कीच संघाची जबाबदारी घेताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा त्या संघाने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास त्याने सार्थ केला. 2 विकेट मिळवल्यात. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 1 धाव खर्च केली. नवीन बॅटर दत्ता संघातला असणारा प्रमुख अनुभवी खेळाडू, संघाचा संघनायक आलाय आणि पहिल्याच बॉल वरती दाखवला तिथे जलवा बॅटिंगचा पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. दत्ता आलाय आणि दत्ताने पहिल्याच बॉलवरती एक सुंदर फटका दाखवला तिथे. पहिल्याच बॉलवरती 4 धावा ज्या आता धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. यावेळेस देखील आक्रमण करायचं होतं. यावेळेस देखील वेगाने बॅट फिरवली. काहीशी मात्र तिथे विचारणा पंचांना केली जाते. पंचांना मात्र निर्धाव चेंडू कळवलाय परंतु तिथे मात्र चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. रिव्ह्यूचा वापर केलाय. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता या डाबामध्ये पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही. तीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये या षटकातील पाहायला मिळेल. रोहित पुन्हा तयार. समोर दत्ता फौलांचा वापर केला. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बिग विकेट गॉन. संघाचा संघनायक जाईल माघारी. विकेट. Rocha style. प्रेम बरोबर तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेम बरोबर तुझं आता मन भरलं ग तुझं. गदारी करून तू चाहती गदार मला. गदारी करून तू चाहती गदार मला. पाखरा आजाद केलं तुला. 4 षटकांचा खेळ झाला. 24 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपतोय. वारुंजी संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. 4 विकेट आल्यात. त्या 4 विकेट मध्ये रोहितने मिळवल्यात. सागर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती विकेटचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज तिथे प्रयत्न करत होता परंतु पोहोचला नाही. झेल होत नाहीये तिथे आणि झेलाचं रूपांतर इथे 2 धाव्यांमध्ये होईल. राहुल आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्गवरती जो दाखल झाला. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण केली होती परंतु स्वतःने निर्माण केलेल्या संधीचं सोनं त्याला करता आलेलं नाहीये. झेल तिथे मात्र होऊ शकला नाही. 2 धावा मिळाल्या. स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकावरती अब तक 32. वारुंजी संघ मात्र बराचसा संघर्ष करताना आपण पाहतोय. धावेंसाठी संघर्ष सुरू आहे. पुन्हा त्या चेंडू हवेत. यावेळेस किरण चेंडूच्या खाली. यावेळेस किरण कडून कोणत्याही प्रकारे चुकी नाही. झेल टिपलाय. अनिकेतची विकेट. फलंदाज 5व्या क्रमांकाचा बाद.
पाचवा फलंदाज बाद झाला. निम्मा संघ माघारी गेला. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने खेळला. बॅक टू द स्वतःच्या फॉलो मध्ये सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण होतं तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. केवळ एक सिंगल. राहुलला आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. अनुभव कमी आहे, वय कमी आहे, परंतु नक्कीच सुंदर गोलंदाजी तो दाखवतोय. स्वतःवरती विश्वास ठेवलाय त्याने आणि त्याच विश्वासाच्या ताकदीवरती तो या मैदानावरती खेळपट्टीवरती लढतोय. पाळीण डोंगरगाव संघाचं पाहिलं तर आज मात्र या मैदानावरती या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा नवीन चेहऱ्यांना संधी देतोय. नव्या खेळाडूंना मात्र संधी देतोय. दरम्यान इथे जागा बनवस्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. नावेष्टीच्या बराचसा बाहेर असणारा हा चेंडू पंचांनी मात्र वाईट बॉल घोषित केलाय. स्कोरवरती देखील पाहूया आपण. आतापर्यंत धावा 34 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अंतिम षटक पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही 3 चेंडू या षटकातील फेकणं बाकी आहे. त्यावेळेस अपहटला होता चेंडू अगदी खेळपट्टीच्या मध्ये. रोहितच्या दिशेने आपण पाहतो हा चेंडू जाऊन पोहोचेल. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल. पुन्हा एकदा एक धाव जे मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एकेरी दुहेरी धावेचं महत्व पत्र या सामन्यामध्ये जास्त पाहायला मिळते. षटकार चौकार कमी प्रमाणामध्ये आलेत. सुरुवातीच्या काळामध्ये थांबून ठेवलं, रोखून ठेवलं. पॉवर प्लेच्या खेळामध्ये गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर मात्र फलंदाजार एकदम पकडणं तितकं जमलं, सोपं जमलं नाही, सोपं झालं नाही तिथे. त्यानंतर धावेंसाठी बराचसा संघर्ष करताना आपण बॅटरला पाहिला. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा तिथे खराब चेंडूचा इशारा येतोय. अतिरिक्त अभ्यंतर धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा वाढेल. धपलकावरती धावा आहेत त्या 36 धावा. निम्मा संघ आतापर्यंत माघारी गेलाय. 5 फलंदाज मात्र डगआउट मध्ये आराम करतायत. 22 क्रमांकाची जर्सी प्रदान करून राहुलला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करत असताना. ओव्हर द विकेट ऑन साइडला फटका खेळला. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे, परंतु फेकी आपण पाहतोय तिथे चांगली आली. त्यानंतर फलंदाज माघारी गेले घलट्यामध्ये. वेळेत मात्र घेतलेला निर्णय ते योग्य ठरतोय. फलंदाज मात्र तिथे बचावताना पाहायला मिळेल. केवळ एक सिंगल मिळेल आणि स्कोर कार्ड एका धावेने वाढेल. अजूनही मैदानाच्या आतमध्ये एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल आणि तो चेंडू फेस करण्यासाठी सागर यावेळेस बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. तिथे मात्र झेल टिपला जाईल. शेवटच्या चेंडूवरती विकेट आली. पहिला डाव संपला. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्या त्या सदोतीस धावा बनवल्या गेल्यात. 38 धाव्यांचं टार्गेट. संपूर्ण संघ मैदानाच्या बाहेर येताना एका लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर येईल. पुन्हा जर नियम मोडताना संघ आढळला तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. काही नियम आपण या स्पर्धेमध्ये ठेवलेत. त्या नियमांचं पालन करत ही स्पर्धा खेळायची. डोंगरगाव टीम पुन्हा सूचना दिल्या जाणार नाहीत. ज्यावेळेस तुमच्या संघाचा संघनायक टॉस करत असतो त्यावेळेस सगळे नियम अटी मात्र संघाच्या संघनायकाला सांगितलेला असतात. त्यामुळे विनंती आहे नियमांचं उल्लंघन करू नका. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. Let me keep it simple, let me show you what I do. Let me keep it simple, let me show you how I move. Let me keep it simple, let me keep it simple. Let me keep it simple, let me show you how I Let me show you how I show you how I
J Sahil Sahil चला सामना चालू करून घ्या. थँक्यू डीजे. क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला आजच खेळवायचा आहे, त्यामुळे विनंती थोडी घाई करा. दुसऱ्या डावाला सुरुवात आपण करतोय. 38 धावेंचं टार्गेट, त्या आव्हानाचा पाठलाग जो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती मग पाहतोय पहिल्या षटकामध्ये संघाचा संघ नायक दत्ता आलाय गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा होता. यावेळेस देखील आपण पाहतोय तोच वेग दाखवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस दिशा भरकटली आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वाईट बॉल तिथे मात्र कळवला जातोय. अतिरिक्त अवांतर धाव्यांनी संघाचं खातं उघडलं जाईल. संघाचं अकाउंट ओपन झालंय. एक धाव धावफलकावरती. सलामीच्या आघाडीचे दोन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने रोशन तर दुसऱ्या बाजूने मयूर. यावेळेस गुड गाठ टेकत मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न तिथे मयूर करतोय, परंतु पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू जो मात्र धावफलकावरती नोंदवला जातो. 38 धाव्यांचं आव्हान दिलं. 38 धाव्यांचं टार्गेट असताना कमी धाव्यांवरती देखील लढता येऊ शकतं हे दाखवतोय दत्ता. पहिले दोन चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगले पाहायला मिळालेत. एक धाव धावफलकावरती नोंदवली गेली आहे. समीकरण बदलतंय. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत 28 चेंडू. 28 चेंडू मध्ये 37 धावा. हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स स्विच हिट. चेंडू पोहोचतोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय भूपेंद्र दादा गोळे यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस पुन्हा विकेटचा प्रयत्न, परंतु यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे कोणताच पोहोचू शकत नाही. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतो चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, परंतु कोणताच क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला नाही आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली. स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धपलक वाढेल. धपलकावरती धावा आहेत त्या 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिले दोन चेंडू मात्र चांगले पाहायला मिळाले होते दत्ता यांचे, पण त्यानंतर आलेला चौकार. त्यानंतर मात्र बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकले नाही आणि त्यावरती मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार होईल. समोर आता ऑन स्ट्राईक रोशन. पहिलाच बॉल सुंदररित्या स्ट्रोक खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतो. एका धावेसाठी प्रयत्न तिथे केला जाईल. एक सिंगल जे आपण पाहतोय पुन्हा एकदा धपलकावरती ऍड होते. धपलक मात्र पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 7 धावा. अतिशय शांत पद्धतीने मात्र आपण पाहतो हा सामना पुढे वाटचाल करतोय. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस मात्र जागा बनवत स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र फक्त तिथे चेंडू आणण्याचं काम करतील. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया बिरज का बाका संभाल तेरी नगरी रे. ओ आया बिरज का बाका
नेरे संघाचा संघनायक विनंती संपर्क करा. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती 11 धावा. संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. सभीकडे मैदानाच्या आतमध्ये बदलतंय. 24 चेंडू बाकी आहेत. 24 चेंडू मध्ये 27 धावा अजूनही जिंकण्यासाठी हव्या आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये अजिंक्य हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम. जास्त वेळ तुम्ही खर्च करता. यानंतर अजून 3 सामने आहेत. क्वार्टर फायनलचा सामना देखील आपल्याला आजच खेळवायचा आहे. त्यामुळे विनंती असणार थोडी घाई करा. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिशा भरकटली तिथे. नो बॉल. बीमर चेंडू. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. इनरा पुढील चेंडू फ्री हिट. दरम्यान आपण पाहतोय निर्धाव चेंडूचा मात्र धावफलकावरती नोंदवला जातोय. 12 धावा धावफलकावरती आहेत. सलामीच्या आघाडीचे 2 फलंदाज आपण पाहतोय सावधरित्या इथे कामगिरी करतात. शांत सुरुवात केली आहे. अजिंक्य पुन्हा तयार. ओव्हर द विकेट. त्यावेळेस देखील हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु पुन्हा बॅटवरती चेंडू येत नाही. चेंडू पडल्यानंतर बरीचशी दिशा बदलतोय. फलंदाजाला मात्र तिथे आपण पाहतोय ते आक्रमण करणं अवघड जातंय. पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. पुन्हा त्या निर्धाव चेंडूचा मात्र धावफलकावरती नोंदवला जाईल. त्यावेळेस रिव्हर्स स्विच हिट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे रोशनच्या बॅटमधून यावेळेस येतोय चौकार. चौकाराच्या साह्याने संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 16 धावा. त्यामुळे पुढे सरसवत आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर दिशा बदलतोय. बॅटवरती आला नाही. इष्टरक्षकाच्या दिशेने मात्र चेंडू मार्गस्थ झालाय आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव असेल. त्यावेळेस देखील चाका बनवत मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जो मात्र आपण पाहतोय धावफलकावरती. अजिंक्यचा पहिला चेंडू पाहिला तर नोबॉल होता. त्यानंतर 2 निर्धाव चेंडू त्याने टाकले. एक चौकार आला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केले. चांगली गोलंदाजी अजिंक्यच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा एक चेंडू आता मात्र या षटकातील बाकी असेल. 16 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग मध्ये आसमानी टोला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी संपेल. 2 षटकांचा खेळ झालाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू मध्ये 16 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक कोठडीतील पहिलं आणि सांघिक 3ऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन बाळू लांडे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. चला स्पीडअप करा. दोन्ही संघाला विनंती थोडी घाई करा. या स्पर्धेच्या निमित्ताने पिरंगुड गावचे युवा नेते मंगेश दादा वाघ
यांचं या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होत आहे. त्यांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. भाऊला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय. चेंडू हवे स्वतः गोलंदाज येतोय चेंडूच्या खाली. तिथे मात्र शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटला. झेल होऊ शकलं नाही. पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय फलंदाजाला जीवनदान दिलंय. एक सिंगल एक धाव जे मैदानाच्या आतमध्ये येईल. स्कोर मात्र पुढे जाते धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती आहे. फलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड फलंदाज मात्र तिथे बाद. SR. रोशनच्या रूपाने पहिली विकेट आली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. समीकरण आपण पाहतोय अजूनही 16 चेंडू बाकी आहे. 16 चेंडू मध्ये 15 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. फलंदाज तयार पुन्हा एकदा. त्यावेळेस मात्र फक्त दिशा दिली आणि चेंडूने सीमारेषा पाहिली. तिथे मिळालाय चौकार 4 धावा. यावेळेस देखील आपण पाहतोय समोरून मात्र यावेळेस चेंडूला वळण दिलं. पुन्हा त्या बॅटवरती चेंडू येत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव 27 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 14 चेंडू बाकी आहे. 14 चेंडू मध्ये 11 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. लोअर फुल टॉस मिड विकेट मध्ये चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. नेरे संघाचा संघनायक विनंती टॉस साठी या ठिकाणी या. तेरा चेंडू आणि 5 धाव्यांची अजूनही गरज. देखील दिव्यागतीचा चेंडू होता. तर बॅटवरती चेंडू येत नाहीये. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट असेल. 3 षटकांचा खेळ झाला. 33 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. नेरे संघाचा संघनायक विनंती आपण या ठिकाणी या. हॅलो. चला सामना चालू करून घ्या. अजिंक्य गोलंदाजीच्या मार्क वरती आलाय. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय आणि पहिला चेंडू तिथे सीमारेषेच्या पलीकडे. षटकाराने सामना जिंकलाय वाळेन डोंगरगाव संघाने. मारुंजी संघाचा कॅप्टन आपण या आणि नेरे संघाचा संघनायक. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1. टॉस करण्यासाठी सन्मान्य भूपेंद्र दादा गोळे मध्यवर्तीला विनंती आपण या. आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय.
तुमच्यामुळेच होते हा सगळा गोळ ते बाबया